आजणी नभात नभ दाटून तू येना साजणी हा मृदगंध तुझ्या स्पर्शासम सळसळतो लाही लाही धर आजणी नभात नभ दाटून आली तू येना साजणी तो माझा हा मृदगंध तुझ्या स्पर्शा सळसळ शारा लाही लाही धर। स्वागत आहे मित्रांनो पुन्हा एकदा तुमच्या भावाच्या YouTube चॅनलवरती, ज्या चॅनलचं नाव आहे RS क्रिएशन। आजचा व्हिडिओ एकदम खास आणि जबरदस्त झालेला आहे मित्रांनो, जरा स्किप न करता शेवटपर्यंत। व्हिडिओमध्ये वापरले जे बीटमार्क आणि शिकेबी प्रीसेट याची जी लिंक आहे ती मला आपल्या वेबसाईटवर मिळून जाईल। त्यातून तुम्ही इझिली इम्पोर्ट करू शकता अलाइट मोशन मध्ये। तेच आपण व्हिडिओमध्ये वापरले जे मटेरियल आहे याची लिंक तुम्हाला आपल्या वेबसाईटवर मिळून जाईल। तेथून तुम्ही इझिली डाउनलोड करू शकता आणि यूज करू शकता स्टेटस मध्ये। तर चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन ऑल वर सेट करा। तर तुमचा जराही न वेळ घालवता व्हिडिओला सुरुवात करूया। जय श्रीराम जय शिवराय मित्रांनो। तर सगळ्यात पहिल्यांदा अलाइट मोशन ओपन करून घेतल्यानंतर सिंपली आपला प्रोजेक्ट मध्ये यायचं आहे। आता प्रोजेक्ट मध्ये आल्यानंतर आजच्या व्हिडिओने जे बीटमार्क प्रीसेट दिलेला आहे ते आपल्या वेबसाईटवरून आपल्याला डाउनलोड करून घ्यायचे आणि इम्पोर्ट करूनचे आपल्या अलाइट मोशन मध्ये। तर सिंपली याची तुम्हाला वेबसाईटवरही लिंक मिळेल आणि तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये वेबसाईटमध्ये दोन्ही ठिकाणी आपली जी बीटमार्क लिंक आपला जो हे आहे शेकिफिक लिंक आहे ते आपल्याला इथं प्रोव्हाइड दिलेले आहे। तर सगळ्यात पहिल्यांदा इथं काय करायचं, सगळ्यात पहिल्यांदा बीटमार्क प्रीसेट ओपन करून घ्यायचा आहे। ओपन करून घेतल्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारे इंटरफेस दिसून येणार आहे। तर बघू शकता अशा प्रकारे मी तुम्हाला व्हिडिओमध्ये जे आपले ग्रुप लिंक आहेत लिरिक्स आहेत इथेच प्रोव्हाइड केलेले आहेत। तर इथं फक्त तुमचे इमेज कसे रिप्लेस करायचे ते आपण स्टेप बाय स्टेप शिकणार आहोत। तर सगळ्यात पहिल्यांदा इथं काय करायचं, स्टार्टिंगला येऊन खाली प्लस चिन्ह क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे आणि मीडियामध्ये गेल्यानंतर अशा प्रकारे आपलं मटेरियल आहे ते ओपन करून घ्यायचं आहे। आता बघू शकता मटेरियल ओपन करून घेतल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे इंटरफेस दिसून येणार आहे। तर मटेरियलमधील कोणताही इमेज सगळ्यात पहिल्यांदा ॲड करून घ्यायचा आहे आणि याची जी लेंथ आहे ती बघू शकताय तुम्ही। इथं काय करायचं आपल्याला 22.21 या सेकंदाच्या बीटमार्कपर्यंत वाढवून इथं आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा तो इमेज लेअर सिलेक्ट करून ब्लेंडिंग आणि ऑपोसिटीवर क्लिक करायचं आहे आणि याची ब्लेंडिंग ऑपोसिटी आपल्याला 30% करून घ्यायची आहे। त्यानंतर बॅक निघून इफेक्टमध्ये जायचं आहे, ॲड इफेक्टवर क्लिक करायचं आहे आणि सर्क्युलेशन व्हायब्रन्स हा तुम्ही इफेक्ट अशा प्रकारे ॲड करायचा आहे आणि याचं सर्क्युलेशन आहे ते -100 करून घ्यायचं आहे। त्यानंतर काय करायचं आहे, मूव ऑन टास्कवरून जाऊन आपल्या थर्ड ऑप्शनवर क्लिक करून याची जी साईज आहे ते अशा प्रकारे वाढवून घ्यायची बघू शकताय। तर अशा प्रकारे साईज वाढवून घेतल्यानंतर तर सिंपली आपल्याला अशा प्रकारे वरती स्क्रोल करीत आपल्याला तो इमेज आहे तो सेट करून घ्यायचा आहे। आता सेट करून घेतल्यानंतर हाच इमेज लेअर लॉंग प्रेस करून आपल्याला बॅकग्राऊंडला घेऊन यायचे आहे। अशा प्रकारे बघू शकता बॅकग्राऊंडला घेऊन यायचे आपल्याला इमेज, म्हणजे इमेज आहे त्याच्यावरती सर्व अशा प्रकारे इंटरफेस दिसून येणार आहे बघू शकताय। तर बॅकग्राऊंडला आल्यानंतर बघू शकता लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे। तर आता नेक्स्ट स्टेप काय करायचं आहे की स्टार्टिंगला येऊन सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही ग्रुप 1 लेअर बघू शकताय। तर त्या सिंपली ग्रुप 1 लेअरला क्लिक करून एडिट ग्रुपमध्ये यायचं आहे। स्टार्टिंगला येऊन खाली प्लस चिन्ह क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे आणि मटेरियलमधील एक कोणताही इमेज तुमचा एक अशा प्रकारे ॲड करून आपल्या शेवटपर्यंत लेंथ वाढवून आपल्याला सेकंड नंबरच्या लेअरच्या खाली घेऊन यायचं आहे आणि त्यानंतर इथं काय करायचं आहे, थोडीशी साईज कमी जास्त करून तुमचा इमेज अशा प्रकारे सेट करायचा आहे। आता अशा प्रकारे मी इथं डेमोसाठी यूज करतोय हे इमेज, तर इथं तुम्ही स्वतःचे इमेज यूज करायचं आणि अशा प्रकारे स्टेटस क्रिएट करून घ्यायचा आहे। तर इथं इमेज ॲड करून घेतल्यानंतर बघू शकता याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे। त्यानंतर आपल्याला ग्रुप 2 वर क्लिक करून परत एकदा एडिट ग्रुपवर क्लिक करायचं आहे। स्टार्टिंगला येऊन खाली प्लस चिन्ह क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे आणि तुमचा अशा प्रकारे इमेज ॲड करून त्याची लेंथ वाढवायची आहे। त्यानंतर लॉंग प्रेस करून सेकंड नंबरला घेऊन आल्यानंतर तर बघू शकता साईज कमी जास्त करून इथं आपल्याला तो सेट करायचा आहे। तर बघू शकता दोन्ही याचं लेअर तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे। तर अशाच प्रकारे काय करायचं, थर्ड नंबरला परत एकदा क्लिक करून एडिट ग्रुपवर यायचं आहे। स्टार्टिंगला प्लस चिन्ह क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे आणि तुमचा इमेज ॲड करून त्यांची लेंथ वाढवायची आहे। त्यानंतर 2 नंबरला घेऊन अशा प्रकारे कमी जास्त करून आपल्याला तो सेट करून घ्यायचा आहे। तर सेट झाल्यानंतर बघू शकता तिन्ही लेअर आपण अशा प्रकारे केलेले आहेत सेट। आता जी 4th नंबरची लेअर आहे तर ती अशा प्रकारे राहणार आहे। ती सिंपली काय करायची, सिलेक्ट करून
आपल्याला प्लस चिन्हावर क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे आणि अशा प्रकारे एक कोणताही तुमचा इमेज ॲड करून त्याची लेअर आहे ती लॉंग प्रेस करून अशा प्रकारे सेट करून घ्यायची आहे. आता सेट केल्यानंतर बघू शकताय की या स्टार्टिंगपासून याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे. बघू शकता इथं आपल्याला मला अशा प्रकारे याचं इंटरफेस दिसून येणार आहे आणि इंटरफेस दिसून आल्यानंतर बघू शकताय की स्टार्टिंगपासून अशा प्रकारे दिसून येणार आहे. आता राहिलेल्या ज्या 2 लेअर आहेत त्या हे अशाच प्रकारे ॲड करून घ्यायच्यात. मी ॲड करतोय, तुम्ही हे अशाच प्रकारे ॲड करून घ्या. तर बघू शकता अशा प्रकारे तुम्हाला स्टेप बाय स्टेप सांगितल्यानंतर या सर्कलमध्ये आपण इमेज कशा प्रकारे ॲड केलेले आहेत. तर याचा ओव्हरऑल लुक बघू शकता तुम्ही अशा प्रकारे तुम्हाला दिसून येणार आहे. तर इथून पुढे तुम्हाला जे 2 ज्या लेअर आहेत त्याचाही तुम्हाला ओव्हरऑल लुक अशा प्रकारे दिसून येणार आहे. तर सिम्पली पहिलं ॲनिमेशन आहे तर अशा प्रकारे इथं आपल्याला क्रिएट झालेलं आहे. आता सेकंड ॲनिमेशनसाठी आपल्याला 22.21 सेकंदाचे बीट मार्कवर येऊन खालील प्लस चिन्हावर क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे आणि बाकीचे जे मटेरियलमधील आपले जे इमेज आहेत ते आपल्याला काय करायचं आहे एक प्रमाणे इथं ॲड करून घ्यायचे. अशा प्रकारे पहिला इमेज लेअर ॲड केल्यानंतर सेकंड नंबर ॲड करायचा आहे आणि थर्ड नंबर अशाच प्रकारे ॲड करून घ्यायचे. आता अशा प्रकारे तिन्ही इमेज लेअर ॲड केल्यानंतर वरती 3 डॉटला क्लिक करून फिल कॉम्पोजिशन एरिया एकदा क्लिक करायचं आहे. म्हणजे इथं काय होणार आहे की आपला इमेज लेअर आहे तो इथं फुल स्क्रीन दिसून येणार आहे. अशा प्रकारे बघू शकताय इथं आपल्याला इमेज आहे तो इथं फुल स्क्रीन दिसून येणार आहे. तर इमेज फुल स्क्रीन झाल्यानंतर तिन्ही इमेज लेअर लॉंग प्रेस करून या दोन्ही लेअरच्या खाली घेऊन यायचे आहेत. म्हणजे इथं आपला जो इमेज आहे तो इथं फ्रंटला म्हणजे बॅकला दिसून येईल आणि या इमेज PNG आहेत ते आपल्याला फ्रंटला दिसून येतील. त्यानंतर इमेज बघू शकता PNG नुसार सेट करून घ्यायचा अशा प्रकारे थोडी साईज कमी जास्त करून म्हणजे तुम्हाला याचा ओव्हरऑल लुक कडक असा दिसून येणार आहे. तर अशा प्रकारे PNG नुसार आपल्याला इमेज आहे तो अशा प्रकारे सेट करून घ्यायचे. इमेज सेट झाल्यानंतर नेक्स्ट स्टेप काय करायचं आहे की परत एकदा स्टार्टिंगला म्हणजेच 22.21 सेकंदाचे बीट मार्कवर येऊन खालील प्लस चिन्हावर क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे आणि जो इंक इफेक्ट आहे तो या प्रत्येक तिन्ही लेअरला ॲड करून उरलेला भाग आहे तो डिलीट करायचा आहे. तर अशा प्रकारे डिलीट केलेला भाग तुम्ही बघू शकताय. तर त्यानंतर काय करायचं स्टार्टिंगला इंक इफेक्ट सिलेक्ट करायचा आहे. ब्लेंडिंग अँड ऑपेसिटीमध्ये जाऊन -90 डिग्रीपर्यंत रोटेट करून घ्यायचं आहे. त्यानंतर बॅक निघून ब्लेंडिंग ऑपेसिटीमध्ये जाऊन लायटरमध्ये जाऊन स्क्रीन करायचे आणि स्क्रीन झाल्यानंतर वरती 3 डॉटला क्लिक करून फिल कंपोजिशन एरिया एकदा क्लिक करायचं. म्हणजे झालं याची सेटिंग अशा प्रकारे होते. तर नेक्स्ट स्टेप बघू शकताय परत एकदा तो इंक इफेक्ट लेअर सिलेक्ट करायचे. त्यानंतर मूव अँड ट्रान्सफॉर्म जाऊन -90 डिग्री रोटेट करून घ्यायचं आहे. त्यानंतर ब्लेंडिंग ऑपेसिटीमध्ये जाऊन लायटरमध्ये जाऊन स्क्रीन करायचे आहे. त्यानंतर परत आपल्याला काय करायचं आहे 3 डॉटला जाऊन फिल कंपोजिशन एरिया एकदा क्लिक करायचं आहे. तर अशा प्रकारे बघू शकता इझी वेमध्ये तुम्ही जो इंक इफेक्ट आहे तो इथे सेट करू शकताय. तर सेट केल्यानंतर बघू शकताय तुम्हाला याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे. तर याचा स्टार्टिंगपासून ओव्हरऑल लुक तुम्ही बघू शकता अशा प्रकारे तुम्हाला दिसून येईल. तर आपला स्टेटस आहे तो इथं क्रिएट झालेला आहे. आता याला सेव्ह करण्यासाठी काय करायचं आहे इथं आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा वरती ॲरोचे नाव एकदा क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर व्हिडिओचं ऑप्शन सिलेक्ट करून एक्सपोर्टवर क्लिक करायचं आहे. अशा प्रकारे आपला स्टेटस आहे तो HD मध्ये सेव्ह होऊन जाईल. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच मित्रांनो, भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या.